झणझणीत ब्लॉग जे डेली बघायला लागल्यात की नाही, आणि ज्यांना माहिती आहे मी पुण्यात किती दिवस आहे वगैरे सगळं, तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करून पण सांगायला लागल्यात काय की तू इकडं फिर, तिथं फिर, इथं हे भारी आहे वगैरे सगळं मला मान्य आहे. पण माझी तब्येत मला साथ दिलं, माझं सगळं हाल लय वेळ झाल्यात की मी आता गप्प घरात ऑफिस आणि घर एवढंच चालू आहे. आता मला कुठं फिरायचं नाही, माझे जिरल्या लय वेळ, तुम्हाला खरं सांगतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जे ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारे आपल्या इथं भयानक कंपनी आहेत. आणि काल असा इन्सिडेंट झाला ना, जेवल्यानंतर आम्ही जर रात्री असंच फिरायला इकडे जवळपास आमच्या एरियामध्ये गेलतो आणि गाडीवरनं माणूस तो चाललेला फूड डिलिव्हरी करण्यासाठी, रात्रीच आय थिंक 11:30 काहीतरी वाजलेलं, आणि तो माझ्यासमोर त्याला ॲक्सिडेंट झाला. तुम्हाला एवढं वाईट वाटलं की नाही, म्हणजे त्यांना किती गडबड असते आणि आपण इथं निवांत घरात बसून ऑर्डर करतो. आय नो की आपण त्यांना पैसे पे करतो त्याच्यासाठी, पण आपण थोडंसं ॲडजस्ट करायला पाहिजे ना, की ठीक आहे माणूस एक 5-10 मिनिटं लेट झाला तर त्याला ते सारखं त्याचं ॲपमधून कधी त्याला इन्स्ट्रक्शन येत असतं की तुम्ही 5 मिनिटं जावा, 5 मिनिटं जावा, तुम्हाला लय वेळ व्हायला लागला आहे. तो माणूस एवढा भिलेला की नाही, तो अक्षरशः लिटरली तसाच त्याला लागलेला, त्या अवस्थेतच तो तिथंपर्यंत फूड डिलिव्हरी करण्यासाठी गेला. आणि आमच्यापासून ते जरा जवळ होतं, पण नंतर आम्ही त्यांना जाऊन विचारपूस केलो. पण एवढं वेळ लागलं की त्या कंपनीनं मला सांगायचं की तुम्ही एवढं प्रेशराईज करू नका त्या व्यक्तींना, की तुम्ही त्या जीवापेक्षा पण तुम्ही पहिला जाऊन तिथे डिलिव्हरी करायचं. हे प्लीज मला वाटतं असं कुठं थांबायला पाहिजे. लई वेट वाटलं सोडा. आणि आपल्या व्लॉगमध्ये ढीगभर कमेंट जर असतील तर त्या एकाच विषयाबद्दल असतात की तुम्ही सनस्क्रीन कुठली वापरताय, परत मॉइश्चरायझर कोणतं वापरताय, हे प्लीज सांगा. तर मी आज व्हिडिओमध्ये दाखवलंय. आणि स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की थोबाड तुम्ही 3 टाइम धुवत जावा. कारण आपण कुठं तर असं इमॅजिन करतोय आपण गड जिंकून आले आणि घरला आपण थोबाडावर करून तसंच पडतो. असं काय करत जाऊ नका. आल्यावर पहिला फेस क्लीन करत जावा. कुठला पण फेस वॉश वापरा, पण पहिला फेस क्लीन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अजून पण तब्येत माझी बिघडल्याच असो. जर तुम्हाला अजून काही स्किन रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आपण नक्की ह्याच्यावर डिस्कस करू. ओके, आजच्यापर्यंत एवढंच. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.